गुड मॉर्निंग गायज अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हाला माझा अवतार असाच दिसणार आहे रोज, कारण की झोपून उठल्यावर मी अशीच असते. सो मी आता जस्ट झोपून उठली आहे आणि ऑनेस्टली आज लेट झाला मला उठायला, कारण झालं लेट. आज मला जाग येत नव्हती सकाळी सकाळी, म्हणून मी आत्ता लेट उठली आहे. सो आता उठूया आणि आवरूया. पहिला हा केसांचा काहीतरी करते, पण मला नव्हतं माहिती यार सोमवारी मी व्लॉग चालू करणार आहे, पण मी आजारी पडणार आहे. ॲक्च्युली मला थोडीशी ताप आली आहे आणि एकटं राहण्याचे हेच तोटे आहेत की काळजी घ्यायला कोणच नसतं. सो मी आता माझं उठणार आणि माझंच करणार. आवरायला जाऊया. सो ही आहे माझी लिव्हिंग रूम, म्हणजे हॉल, ज्याचे पडदे कालच मी मागवले होते. आणि ही आहे माझी फेवरेट रिक्लायनर. ते तिथं लावायचं मला, पण त्याच्या वज्जामुळं ना ते खाली पडाले, म्हणून मी ते खालीच ठेवले. आत्ता ते आता खिळेमुळे व्यवस्थित ठोकून तिथं लावणार आहे. हे रिक्लायनर माझं फेवरेट आहे. आणि हे काय माझं ट्रायपॉड, हे सगळं सामान हे ना किचनमधलं स्टँड आहे, ह्याच्यावरती छोट्या छोट्या भरण्या ठेवणार आहे मी. पण अजून काय सगळं काय हे केलं नाही आहे. बाय द वे, काल मी झुडिओला गेलो होतो आणि तिथनं लई भारी भारी गोष्टी घेऊन आलो आहे. त्याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला, म्हणजे त्याचे शॉर्ट्स पण मी घेणार आहे. आणि त्याचे शॉर्ट पण घेणार, विल शो यू. वेट. हे आहे माझं अपार्टमेंटच्या बाहेरचा व्ह्यू. म्हणजे मला आधीपासूनच फ्लॅट अशा ठिकाणी हवा होता जिथनं सगळं आरामात मिळेल आणि म्हणजे सिटीपासून थोडंसं लांब, पण हा सिटीमध्ये पण असून पण एकदम काही झिकझिक नाही आहे. बाय द वे, काल मी मंडेला घेऊन आली आहे फॉर कलरिंग, आणि मला माहीत नाही मी कधी स्टार्ट करणार आहे, करायला चालू करणार आहे. इग्नोर दिस नाईफ. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू काय? हा माझा माईक आहे काय, आणि यो माईक मी कमीत कमी 1 ते 2 वर्ष आधी घेतलेला आहे. आणि तुम्हाला पटणार नाही, 2 वर्षापासून मी ह्याला अजून एकदा पण चार्ज केला नाही आहे. पण मला आता असं वाटायला की ह्याला चार्ज करायची गरज आहे, कारण की मी हा फक्त 2 मिनटं, 5 मिनटं, 10 मिनटं असंच वापरते. व्हॉइस ओव्हर वगैरे ह्याच्यावरनं काही करत नाही. पण आता मी व्लॉग करायला, त्यामुळे मी हा मग लावणार आहे, कारण की तर आवाज, मला असं वाटायला सकाळी उठल्या उठल्या माझा आवाज तोंडातून बाहेर निघत नाही, म्हणून मी लावणार आहे आता मी. चलो, तर तुम्हाला मी दाखवतो माझं काम. एवढं काम मी जर माझ्या घरात केलं असतं ना, मम्मीनं मला डोक्यावर नाचवलं असतं. एवढं काम मी घरात केलं असतं, खरं सांगायला. पण जेव्हा एकटं राहायला येतंय आणि काय ऑप्शन नसते, तेव्हा बरोबर कळतंय. बिचारी पाप मी. बाय द वे, हे मी काल मागवलं होतं, हे जे असेंबल आता केलंय, हे मिशोवरनं मागवलंय आणि चांगलं आहे यार, चांगल्या क्वालिटीचं आलंय. काहीतरी 270 रुपयाचं. ह्याच्यावरती मी आता हे ठेवणार आहे, सगळ्या माझ्या छोट्या छोट्या भरण्या. त्यासाठी मागवलं होतं मी. आणि हे मी लई पेन्सिल आर्ट वगैरे करत नाही, मला काही जमत नाही. पण दिवसभर मला कधी कधी बोर होते लई जास्त, म्हणून मी हे पण मागवलेलं. ह्याच्यामध्ये आपले आपण कलर भरायचे. आयुष्यात कलर नाही म्हणून काय झालं, 50 कलरचा शेडिंग बॉक्स आणलाय मी, काहीतरी पेन्सिल बॉक्स. 50 कलर्स आहेत ह्याच्यामध्ये. सांगलीत आहेस तू? सांगलीत. एनिवे, हे मी सगळे टूल्स वापरले आहे त्याला असेंबल करायला. येस येस. माझा यो लय मोठा प्रॉब्लेम आहे. मी केस कट तर केलोय, नो नो डाऊट. मी केस कट केलोय, मला रिग्रेट पण नाहीये. मला आवडलेत माझे केस कट केलेले. पण आता सगळ्यात मोठा विषय काय माहितीये काय, की हे केस जेव्हा मी आंघोळ करून बाहेर येतोय हेअर वॉश केल्यावरती, तेव्हाच हे सेट करायला लागतात. जर तेव्हा सेट केले नाहीत तर हे दिवसभर असे असतात. हे ना, असं आज का नाही, आज आहे वटपौर्णिमा आणि तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पण मला सकाळीच मम्मीचा फोन आला होता, काल काल सकाळी आला होता, की उद्या घरी येणार आहेस काय. मी तिला विचारलं का, काय काम आहे. तर ती मला काय म्हणली,
की उद्या वटपौर्णिमा आहे. मग म्हटलं माझं काय काम आहे वटपौर्णिमेला? तर नाही, पुरणपोळी करणार आहे. मग तुला आवडते, तू खायला येणार आहेस काय? खास तू येणार असशील तरच करतो, नाहीतर करत नाही. आणि आमच्या घरात असं आहे की पोळ्या मलाच फक्त आवडतं, म्हणजे मला दूध पोळी तूप खायला आवडतं आणि भात आमटी असं आवडतं. लई लई प्रचंड प्रमाणाच्या बाहेर मला पुरणपोळी आवडती. आणि मम्मी मला म्हणली की तू जर येणार असेल तर मी बनवणार आहे, नाही तर मी बनवत नाही. पण मी जाऊ शकत नाही आता, कारण की मी ऑलरेडी 2-3 दिवसाआधी पण गावाकडे जाऊन आलतो आणि माझी कामं पण पेंडिंग आहेत. पण मला ना असं रडायला यायला लागलंय खूप की यार, म्हणजे पुरणपोळीसाठी नाही रडायला येत आहे, पण मम्मीने एवढ्या प्रेमाने मला बोलवलं आणि मी नाही जाऊ शकले. पण माझ्याकडे गाडी पण नाहीये, म्हणजे मोठी गाडी नाहीये. आणि पावसाचं वातावरण एवढं होतंय की कधी पाऊस येईल सांगता येत नाही, म्हणून एवढी रिस्क नाही घेतोय मी. बट येस, मला असं वाटतं कधी कधी, भाई एवढं घरात जर मी काम करायला लागले तर घरचे माझ्या किती खुश होतील, म्हणजे किती खुश होतील, किती. सगळेजण असं म्हणत असतात की एकटं राहणं खूप भारी आहे, कोण विचारत नाही, काय नाही काय नाही. ही गोष्ट खरी आहे की कोण विचारत नाही, पण ही पण गोष्ट खरी आहे की कोणच विचारत नाही आणि विचारायलाच कोण नसतं. आणि हे फिलिंग खूप बेकार आहे, मी तुम्हाला खरं सांगते, खरंच खूप 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 बेकार आहे. कारण यार लाईफमध्ये कोणतरी विचारणारं आपल्याला हवंच. मग ते आई असू दे, पप्पा असू दे, मम्मी असू दे, कोण पण असू दे, पण आई घरात विचारणारं कोणतरी हवं. हा मला सेट करायचा आहे आणि तो उजेडच नाही, इकडनं करत आहे. मैं इथं करू का सेट कॅमेरा? दिसते का मी? ओके, डन. दिख रही हूँ क्या मैं? यस, दिस इज माय किचन. किचन, नो इट्स नॉट किचन, इट्स किचन. अँड आता जरा हे ठेवूयात आपण नीट. सांगलीमध्ये जे एक्झिबिशन होतं ना थोड्या दिवसाआधी, तिथनं मी हे कप घेतलेले. वाव, जे घाण झाले, नाही घाण नाही झाले, क्यूट आहे ना यार. मला हे बघता क्षणी आवडलेलं, लिटरली बघता क्षणी. सो मी हे घेतलं होतं आणि हे मी इथे ठेवते आता. पण हे बसेल का? हा डाऊट होताच मला, आणि हे नाही बसलं. ठेवते. एंड सेकेंड वन इज दिस, जो मैंने मेरे पसंदीदा पुरुष के लिए लिया था. बट सॅड थिंग इज दॅट की आम्ही याच्यामध्ये पितच नाही चहा वगैरे, कॉफी वगैरे. सेकंड वन इज दिस. एका साईडला ठेवतो. ओके, अभी फिट हो गया वो. माझ्या घरात कचरा वाढत चालला आणि कचरेवाला काका येईना. ऑनेस्टली आत्ता हा कॉर्नर जरा बरोबर दिसतो ना, तुम्ही हे सगळं ह्या स्टँडवरती सगळं एकत्र करून ठेवलेलं. हा, कमेंट करा. हे दोन्ही पण मी ऑनलाईनच मागवले, हे पण मी ॲमेझॉनवरूनच मागवले आणि हे पण ॲमेझॉनवरच मागवले. बट मला हे खूप जास्त आवडलं, कारण की याची क्वालिटी खूप लई जास्त भारी आल्या. इकडं पण एक कपाट आहे जे फ्लवर, हेच भारी आहे. इग्नोर माझा अवतार. पण आता मला ना एवढं दुःख झालंय बाई. हा मी ELFचा लिप ऑइल घेतलेला, लिप ग्लॉस समथिंग, आणि हा एक्सपायर झाला आहे. आणि हा मी एकदा पण अजून यूज केला नाही आहे. हा माझ्या मेकअप वॅनिटीमध्ये होता आणि आत्ता मी वॅनिटी चेक करताना मला हा ELFचा लिप ऑइल सापडला. त्याच्यासोबत लिनेशचा पण सापडला, लिनेशचा अजून आहे. सो मी हा यूज करते. पण हा 1050चा लिप ऑइल मी अजून एकदाही यूज केलेला नाही आहे आणि हा खराब झाला आहे. तुम्ही तर बघू शकता, हे ब्लॅक ब्लॅक पूर्ण आतून झालं आहे आणि मला लय वाईट वाटायलंय. मी यूज पण नाही केला यार, एकदा पण यूज नाही केला आणि हा एक्सपायर झाला. आणि हा लिनेशचा माझा फेवरेट आहे, सो यू कॅन गो विथ दिस. पण ये दुःख काहे खत्म नहीं हो रहा, बढ़ता जा रहा है, बढ़ता जा रहा है यार. सिरियसली मला ना लिप ऑइल्स आणि लिप बाम्स हे सगळं खूप आवडतात लिपस्टिकपेक्षा. सध्या दुसऱ्या बेडरूमची माझी ही हालत आहे, कारण की हे सगळे कपडे ठेवायला माझ्याकडे कपाटच नाही आहे आणि जे मी मागवलं की नाही ते यायचं काही नावच घेईना. सो मी सगळे असेच फेकलेत. पण आज हे सगळे घड्या घालून ठेवणार आहे. माझ्याजवळ फक्त गॅसच नाही आहे, तर माझ्याजवळ इंडक्शन पण आहे आणि इंडक्शनवरती मी पाणी किंवा कॉफी, चहा हे सगळं बनवत असते, कारण की इंडक्शनची भांडी अशी काही बजेट जास्त नाही आहेत. त्याच्यावर मी आता करणार आहे पाणी गरम, डीप फ्राय. सो मी घेते कॉफी. देन
काय बोलतात त्याला, तूप. ॲक्च्युली मी नेहमी कॉफी जेव्हा पण बनवते तेव्हा मी तूप ॲड करते आणि एवढं संपलंय. पण आता मला गावाकडनं देशी आणायचं आहे, एकदम ऑर्गॅनिक वालं कॉफी मशीन. अँड माय कॉफी इज रेडी. दिसते का? मी याच्यात दाखवायच्या नादात पडायची कधी सगळी. सो काल मी हे जे मंडाला आणलेलं ना कलरिंग बुक, आणि हे अडल्टची आहे. सो मला एवढं काही कलर्सबद्दल माहिती नाही आहे, बट येस आय वॉन्ट टू ट्राय दिस. पहिलं मला तर कळतच नाही आहे कुठलं गुलाब आहे आणि कुठलं हे आहे, काय म्हणतात ते, पानं. बट येस पहिलं आपण स्टार्ट करू गुलाबापासूनच. पण हे सगळे गुलाबच आहेत, म्हणजे सगळीकडे लाल कलर करायचा का? सो आपण पहिलं स्किप करू. वाव, ये मला बहुत प्यारा आहे. दिसतंय का? माझी कॉफी गारपर्यंत हे करू आपण. 25 आहे. सो आपण स्टार्ट करूया. गोल्डन कलर पासून. गोल्डन. So we are starting with golden color, and I really don't know how it's going. मी काय म्हणताय, मी विचार करते की मला मेहंदीचे क्लास लावायचे आहेत, पण सांगलीमध्ये कुठं मेहंदीचे क्लास चांगले आहेत मला माहिती नाही. सो मग माझं थांबलं. मला मेहंदी आणि आरीवर्क असे 2 क्लास लावायचे आहेत. पहिला आरीवर्कचा लावायचा आहे आणि मग मी मेहंदीचा करणार आहे. ओके, हे मी बीचमध्ये केलं येल्लोवालं. दिसतंय का? आय डोंट नो हे दिसलंय का नाही, बट येस मी केलंय. आपण आता कॉफी पिऊ. तसं पण मम्मीचा फोन आला होता सकाळी की पुरणपोळी केली आणि तू खायला ये, आणि पुरणपोळीसाठी खास मी चालले नागदला. मला सुद्धा पटत झालंय की खायसाठी फक्त इथं तिकडं चाललोय. आता 2 वाजलेत आणि मी आज तर अजिबातच येणार नाही, कारण की खाऊन मी देणार आहे ताणून. सो बघू. आणि मग जाता जाता एक गोष्ट आठवली की पिल्लांना खायला पण न्यायचं आहे, म्हणून पहिला आता मी पिल्लांचं खायला आणायला चाललोय आणि मग घरी जाणार. ज्या लोकांना असं वाटतंय ना की कुत्री मांजरा सांभाळणं सोपं आहे, गावठी कुत्री मांजरा सांभाळून ज्यांना असं वाटतं लई सोपं आहे, त्यांनी आमची मांजरं घेऊन जावा. एका तणग्यात माझे 2-3 हजार रुपये कुठे जातात मला कळत नाही. आणि त्यांचा वेगळाच खर्च, ग्रूमिंगचा, शॅम्पू फक्त खाण्याचा खर्च 2-4 हजार पर्यंत जातो. म्हणजे मी सांगत नाहीये तुम्हाला की मी एवढा खर्च करते, पण मी हे सांगते की तुम्ही म्हणता ना नेहमी की बाबा एवढा कुत्री मांजरा सांभाळणं सोपं नाही आहे, तरी माझ्या कॅटचा खर्च ठीक आहे, ॲव्हरेज कॅट्सचा खर्च आहे. पण माझ्या डॉगचा खर्च असा आहे ना, असा आहे डोक्यावरनं जातो. लिटरली माझा पण एवढा खर्च नाही आहे, तेवढा माझ्या पिल्ल्यांचा खर्च आहे. माझा नेहमीचा हा प्रॉब्लेम आहे. येऊपर्यंत माझी केस अशी होतात, काही कळतच नाही नेमकं कशात बदल आहे. आणि जेव्हा पण मी घरी येतोय मला असं वाटतं माझी 4 मुलं माझी वाट बघायला, जी की बघत पण असतात. सो एक मिनिट. सो फायनली मी घरात आलोय आणि आमची मदर काही दिसेना झाल्या. मदर आली नाही. आनंद बघा, आनंद. ओ माय गॉड, हा आनंद पाहिजे. काय 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 तुझं नाही येते मम्मी. ए सारिका, मॉम. ओ माय गॉड, आता आमच्या मम्मीचं चाललंय नटणं चालू. आणि जर सामान आणूसपर्यंत माझा अवतार असा होतोय. हे जर सामान आणूस तर ओके. गजरा नाही मिळाला पण आंबे मिळाले. सो ही मम्मी आमची तयार व्हायला वटपौर्णिमेला. तोंड वाकडं करून करून लिपस्टिक लावायला. बटन बोलत तर आणायच नाही, काहीच नाही मिळालं मला. सो फायनली गाईज आय एम इन माय हाऊस. आणि या बाईनं मला पुरणपोळी खायला बोलवलंय.
पुरणपोळी. मी खाल्लं नाही अजून माहिती ओ माय गॉड. मेरी मा आ आ हाताला लावलं सिंदूर. मेरी मा आ लाईट चली गई गाईज. इथे लावूया आपण टिकला. ओके. बघ छान दिसाले छान वेगळी दिसाले. छान दिसायला का बघ. होय. छान वाटत हाय. सो दिस इज माय मम्माज फुल लुक अँड दिस इज माय डॉटर. म्हणजे सगळ्यात लहान पोरगी. हिला तर लय आनंद झालाय. ॲक्च्युली आज माझा राहायचा प्लॅन होता, पण आता मला अचानक भयानक निघायला लागणार आहे कारण की मला काहीतरी शूट करून द्यायचे आहेत. आणि हा बघा कसा झोपला आहे. ह्याला काही फरक पडत नाही घरात कोण आले कोण नाही काय करत आहे काही नाही. आणि हे बघा येडी. ओय गॉड. दाखव मला उभार. हे नो आहे तो मारतोय सर. कसं आहे माझं पोलगं पोलगं आणि माझी पोलगी. सो माझं काही सामान आहे ते घेऊन आता निघायचं. बाय द वे मागच्या वेळेस आपल्या घराचं काम जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्हाला मी घर दाखवलं नव्हतं की कसं आहे काय आहे. तर मी तुम्हाला पहिला बाल्कनी दाखवते जी खूप भारी झाली आहे. सो हे मी पूर्ण पोर्च एरिया केला आहे घराचा, जिथं गावाकडचं म्हणजे इथं वॉश बेसिन आहे. इथनं पूर्ण जाळी मारून घेतली कारण की आपल्याकडं कॅट्स आहेत. सो कॅट्स ह्याच्यावरनं खाली जाऊ नये म्हणून ही पूर्ण जाळी मारून घेतली पूर्ण तिथंपर्यंत, तिथून ते इथंपर्यंत. त्यानंतर बऱ्याच गोष्टी अजून ॲड करायच्या होत्या पण मी अचानक शिफ्ट झाले सांगलीला त्यामुळे केल्या नाहीत. हे टाईल्स वगैरे आणि इथं सगळी झाडं वगैरे लावलं मी, पीस लिली वगैरे हे पण लावल्यात. हे पीस आता मी घरात नसल्यामुळं ना आमच्या आजीने पाणी किती ओतलंय बघा ह्याच्यात. हे काय मी घरात नसल्यामुळं लई जास्त घर घाण झालंय आणि मी जेव्हा घरात असते तेव्हा सगळं व्यवस्थित असते. सो आजचा व्लॉग मी इथंच एंड करालोय आणि पूर्ण व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि नक्की मला हे पण सांगा की तुम्हाला अजून मला माझे कोणत्या कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायला आवडतील. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो बाय बाय.